मॅडम आपण कधी ऑपरेशन केलंय तुमचं? 30 तारखेला. 30 तारखेला केलंय, म्हणजे हो. जवळजवळ 7 दिवस झाले. मागच्या Yes. फ्रायडेला केलं होतं, आज फ्रायडे आहे. येस तर सर. आता हे प्लास्टर आपण 7 दिवस ठेवलेलं आहे. आता Yes. ते काढायचंय. येस. काढल्यावर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतं ते सांगा. येस. तुम्ही पहिल्यांदा मला कधी दाखवलं होतं? 2020 मध्ये सर. 2020 मध्ये. हा. ओके, 2020 मध्ये. आणि मग आता तुम्ही रायनोप्लास्टी करायचा निर्णय घेतला. हो सर. तुम्हाला असं का वाटलं की माझ्याकडनंच रायनोप्लास्टी करावी, असं का वाटलं तुम्हाला? मी सर पुण्यामधील ना सगळे बेस्ट प्लास्टिक सर्जनची लिस्ट सर्च केली. हम्म, त्यामध्ये डॉक्टर पुष्कर देशपांडे म्हणजे तुमचं नाव होतं. मग त्यानंतर मी हम्म, वारंवार तुमचे व्हिडिओ यूट्यूबवरती पण सर्च करायचे. हम्म. तर मला प्रत्येक पेशंटचं रिव्ह्यू पण मी पाहिला आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे आणि मी 1-2 वेळा आले होते, बाकीची पण स्किनच्या ट्रीटमेंटसाठी आले होते. तर Okay. त्यावेळेस मला रिझल्ट खूप छान आला. ओके. मग ज्यावेळेस आपण प्लास्टिक सर्जरी करतो त्यावेळेस मी असं वाचलेलं की एक एक्सपिरियन्सवाल्या प्लास्टिक सर्जनचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून सर्जरी करा. ओके. मग त्याच्यामुळे मी निर्णय घेतला, कारण मी तुम्हाला तर 5-6 वर्ष ओळखत होते. मी प्रत्येक तुमचे स्टेटस, व्हिडिओ यूट्यूबवरती सगळे डिटेल्स वगैरे पाहत होते ओके, सर. चालेल. आता बघूयात कसा रिझल्ट आलाय. येस. आपण तुमची रायनोप्लास्टी केलेली आहे, सर्जिकल रायनोप्लास्टी. येस. ठीक आहे, येस सर. हे प्लास्टर काढतोय मी. ओके, तुम्हाला पण दाखवतो अर्षद. या साईडला बघा, त्या साईडला बघा, वरती बघा. छान झालंय, हा खूप Yes. छान झालंय. तर अर्षद दाखवतो. येस सर. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. खूप छान वाटतं सर. कसं झालंय? मस्त एकदम. टीप वगैरे, डॉर्सम. इथला भाग खूप बसकं नाक होतं माझं, ते पण हा. हाईट वाढली. हा. आणि इथे खूप मोठं हे होतं, हा. म्हणजे याचं ते पण शार्पनेस पण आला. शार्पनेस पण आला. आणि हे 7 डेजचा रिझल्ट आहे, म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा पण बेटर आपल्याला रिझल्ट बेटर पाहायला. होईल. आता काय सूज असते ना, ते मी तुम्हाला प्री ऑपरेटिव्ह पिरियड मध्ये हा सर, सांगितलं होतं. म्हणजे खूप छान मला रिझल्ट आला. सर थँक्यू. येस, थँक्यू सर.